नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रभात. आजच्या एका सुंदर रविवारी तुम्हा सगळ्यांचं माझ्या स्वरुचिरा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते. आज रविवार आहे, त्याच्यामुळे आज आपण एक नॉनव्हेजची रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे मासे आणल्यानंतर ते कुरकुरीत, खमंग, चविष्ट लागण्यासाठी फ्राय कसे करायचे हे पाहूया. आज मला मासे आणताना छान हलवा मिळालाय आणि तो मी कोळणी करून बारीक कापून आणलेला आहे. त्याचे बारीकसर तुकडे असे करून घेतलेले आहेत. आता तेच आपण कुठल्या प्रकारचे कसे मसाले मी माझ्या घरी वापरते आणि ते कसे फ्राय करते हेच दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य पहा. रेसिपी आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ खाली कमेंट करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. मैत्रिणींनो, हे पहा, या पद्धतीने मी कोळणीकडून हे थोड्या बारीक आकाराचे असे हलव्याचे काप करून आणलेले आहेत. आता ते मी ऑलरेडी आणल्यानंतर धुवून 2-3 वेळेला त्याला मीठ आणि हळद घालून थोडंसं मॅरिनेट करायला ठेवलं होतं. हळदीमुळे आणि मिठामुळे ते निर्जंतुक तर होतातच आणि त्यातला थोडासा जो फाऊल स्मेल असतो, थोडासा मच्छीचा जो उघरट वास असतो ना, तो कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. त्याच्यामुळे ते थोडंसं हळद आणि मीठ घालून थोडा वेळ ठेवायचे आपण काढून. आता ते मॅरिनेट करताना आपण काय काय वापरणार आहोत, तर ही थोडीशी आलं लसूण पेस्ट मी घेतेय. त्यानंतर हे थोडंसं कोकमाचं आगळ आहे ना, ते घ्यायचं आपण. हा थोडा तुमच्या तिखटाप्रमाणे, मी घरगुती लाल तिखट म्हणा तुम्ही किंवा घरगुती मिक्स मसाला, मालवणी मसाला घातलेला आहे त्याच्यात. आता ऑलरेडी मी त्यात मीठ घातलं होतं, त्यामुळे परत थोडंसं अंदाजाने मीठ घालणार आहे. लक्षात ठेवा, नंतर आपण मच्छी ही भाजताना किंवा हे मासे भाजताना कवरात, म्हणजे कवर जे त्याच्यासाठी करणार आहोत रव्याचं, त्यात पण मीठ घालणार आहोत. त्याच्यामुळे मीठ घालताना थोडं काळजीपूर्वक घालायचं आहे. हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून हा मसाला या माशांच्या तुकड्यांना लावून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, माझ्या मागच्या काही रेसिपीजमध्ये सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हा जो मी मालवणी मसाला वापरला आहे, हा मी दहिसर येथील, अशोकवन येथील गुरव मसाले यांचा मालवणी मसाला वापरलेला आहे. मी मागेच सांगितल्याप्रमाणे हा एक प्रकारचा एक वर्सिटाईल मसाला म्हणता येईल आपल्याला. तो व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही प्रकारच्या जेवणांमध्ये वापरला जातो. आता इथे या माशांच्या तुकड्यांना हा मसाला लावून घेतल्यानंतर आपल्याला वेगळ्या कुठल्याच मसाल्याची गरज नाहीये. फार फार तर तुम्ही रंगासाठी थोडंसं काश्मीरी मिरची पावडर यात घातली तर चालणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे तुकडे आहेत ना, या मसाल्याने कोट करून घ्यायचे आणि हे थोडा वेळ मॅरिनेट करत ठेवायचे आपल्याला. मैत्रिणींनो, माशाला लावून तळण्याकरता आता हे मी थोडंसं बाहेरचं जे आपल्याला कव्हर करायचं आहे तळलेल्या माशाचं, त्याच्याकरता हे थोडासा हा रवा घेतला आहे मी. तुम्ही अगदी बारीक 0 नंबरचा रवा देखील घेऊ शकता किंवा हा मध्यम जाडीचा रवा देखील घेऊ शकता. आता तो रवा नुसताच चिकटणार नाही, म्हणून आपण त्याच्यात थोडंसं ना 1 चमचाभर साधारण तांदळाचं पीठ घालूयात. काही जण त्यात बेसन पीठ देखील घालतात, मैदा घालतात किंवा त्याच्यात कॉर्नफ्लोअर देखील घालतात. पण आपण इथे तांदळाचं पीठ घालणार आहोत. आता त्यात आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. लक्षात ठेवा, आपण मासे मॅरिनेट करताना देखील त्यात मीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे अंदाजाने तुम्ही या रव्यामध्ये देखील थोडंसं मीठ घाला. आता पुन्हा आपण हा साठवणीचा मालवणी मसाला आपण यात घालणार आहोत.
तुम्ही हा मालवणी मसाला तुम्ही किती रवा घेतलाय, तुम्हाला किती मासे तळायचे आहेत, त्या माशाच्या आणि रव्याच्या अंदाजाने तुम्हाला घ्यायचा आहे. तो असा मिक्स करून घ्यायचा आहे याच्यात. मी आता वेगळी हळद यात घालणार नाहीये, कारण ऑलरेडी मी मॅरिनेशनसाठी हळद घातली होती. आणि मालवणी मसाल्यात देखील हळकुंडही असतातच, त्याच्यामुळे मी आता वेगळी हळद घालत नाहीये. हे आवरण असं, हे सगळं आवरणासाठी जे आपण हा जो काय रवा घेतलाय ना, हा साधारण तुम्ही अशा एखाद्या खोलगट भांड्यात घ्या. आता ही छोटी परात घेतली मी, त्यात घेतलाय, म्हणजे ते मासे घोळवून तव्यावर तुम्हाला घालताना बरं पडतं. सगळं असं मिक्स करून घ्यायचंय. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी गॅस ऑन केलेला आहे, त्याच्यावर हा तवा ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल घालून घेतलंय. आता हे तेल तापल्यानंतर आपण ते जे मॅरिनेट केलेले माशांचे तुकडे आहेत आपल्याकडे, हे पहा, हे आता व्यवस्थित मॅरिनेशन चिकटलेलं आहे माशांच्या तुकड्यांना. आता हे माशांचे तुकडे आपण काही काळ ठेवल्यानंतर या रव्यामध्ये घोळवायचे आहेत आपण. हे पहा, आणि हे घोळवून तेल तापल्यानंतर त्यावर फ्राय करायला सोडायचे. हे पहा मैत्रिणींनो, आपण तेल तापलंय का हे पाहायचंय. आता मी रवा थोडासा घालून पाहिलाय, त्यात तेल तापलेलं आहे. तर तुम्ही आता माशाचा हा तुकडा उचलून त्या रव्यात असा घोळवायचा आहे व्यवस्थित. हे बघा, हे व्यवस्थित असा रव्यात घोळवायचा आहे हा. हे मसालेदार रवा जो काय आपण करून घेतलाय ना, तो व्यवस्थित लागला गेला पाहिजे सगळीकडनं माशाला. तो असा थोडासा झटकून घ्यायचा आहे, म्हणजे एक्स्ट्रा काय असेल ना, रवा वगैरे चिकटलेलं, पीठ चिकटलेलं, तर ते निघून जाईल. आणि हा आता व्यवस्थित, हे बघा, या रव्याने हे व्यवस्थित कोट केलेलं आहे या तुकडीला. आता तेल तापलेलं आहे, आपण मीडियम करूयात गॅसची आज, आणि अलगद हा मासा ना तेलात असा सोडायचा आहे आपण. काळजीपूर्वक सोडा, हात भाजणार नाही याची काळजी घ्या. थोडा गॅस आपण कमी करायचा आहे, आणि हे मासाचे तुकडे आहेत ना, करपणार नाहीत याची काळजी घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने मी अलगद सोडते येते तेलात. आता या तव्यावर राहतील साधारण तेवढे मी माशाचे तुकडे सोडते. जास्त गर्दी करायची नाही आहे तव्यावर. मैत्रिणींनो, आता हे एका साईडने मासे शिजल्यानंतर आपण मी चिमटा घेतलाय, चिमट्याच्या साहाय्याने अलगद हे मासे ना पलटी करायचे आहेत, म्हणजे दुसरी साईड आपण त्याची शेकवून घ्यायची. हे बघा, हे बघा, अलगद परतात म्हणजे. आणि दुसऱ्या साईडने पण आपण ते व्हायला द्यायचे, म्हणजे थोडेसे शिजायला द्यायचे. आणि झाल्यानंतर मग एका टिश्यू पेपरवर ते काढून घ्या, म्हणजे त्यातलं एक्सेस जे ऑइल असेल, तेल असेल, ते थोडं निथळून जाईल. आता हा मासा म्हणजे याला आंबट चव थोडी येण्यासाठी काही जण आमचूर पावडर पण वापरतात, काही जण लिंबाचा वापर करतात, पण आपण या ठिकाणी आता कोकमाचा आगळच वापरलेला आहे. तुम्ही वाटल्यास कोकम भिजवून त्याचा तो रस काढून घेऊन सुद्धा वापरू शकता. आता हे बाजारातलं विकतचं कोकम आगळ आहे, ते मी वापरलेलं आहे. हे पहा मैत्रिणींनो, मध्यम आचेवर दुसऱ्या साईडने देखील शेकून घेतल्यानंतर आपण हा अलगद मासा
तुकडा जो आहे ना तो असा अलगद चिमट्यात धरून तो तुटू न देता ह्या टिश्यू पेपरवर मी ट्रान्सफर करते, म्हणजे जे एक्सेस ऑइल असेल ते टिश्यू पेपर सोक करून घेईल. शक्यतो माशाचे तुकडे आहेत ना हे पातळ बारीक काप म्हणजे पातळ जाडीचे काप करून आणायचे, म्हणजे ते लवकर शिजतात आणि कच्चे राहत नाहीत कुठेच. हे पहा अशा तऱ्हेने. तुम्ही वाटल्यास हे माशाचे तुकडे आहेत ना असे कढईला पण करून ठेवू शकता आणि मध्ये वेगळा दुसरा माशाचा तुकडा म्हणजे फ्राय करायला सोडू शकता, जेणेकरून तेल निथळत खाली असं येईल. पण मला आता उरलेले सगळे माशाचे तुकडे इथे सोडायचे आहेत, त्याच्यामुळे मी ते काढून घेतले बाजूला. हे पहा मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने आपले हे चमचमीत, झणझणीत आणि रसरशीत, कुरकुरीत असे हलव्याचे काप तळून रेडी आहेत. तुम्ही देखील ही रेसिपी करून पाहायची आहे.